अगर तुम मुझे कोई गैजेट नहीं दोगे तो जियान मेरी बहुत पिटाई करेगा। सुनिए मुझ पे बहुत हंसेगा डोमा, प्लीज दो ना। शिजुका 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 से बात नहीं करेगी डोमा, क्या करूँगा डोमा, प्लीज दो ना। डोरेमोन, राजकुमारी वापस आएगी बाबा और वो सब बच्चे भी आजाद होंगे। जू के इशारों पर नाचना अब बंद होगा, ये भीम का वादा है। म्हणजे जेव्हा तो बरा असतो रात्री तेव्हा मी असं मस्त बरा नाहीतर दरवेळी टेन्शन काय हातचं टेन्शन, ऍक्टिंगचं टेन्शन. तर मंडळी आज फादर्स डे आहे आणि मला असं वाटतं की ह्यापेक्षा क्यूटेस्ट जोडी कोणतीच नसेल. आणि पहिल्यांदा मी प्रसाद दादाच्या मुलासोबत गप्पा मारते, म्हणजे श्लोकसोबत. स्वागत करूया प्रसाद खांडेकर आणि त्यांचा गोड गोंडस असा मुलगा श्लोक. हाय श्लोक. हाय. त्याची स्माईल किती किलर आहे बघा, म्हणजे फिदाच मुली. कसा आहे श्लोक? बरं आहे. बरं आहेस? येस. बरं, आता तू हास्यजत्रा सेटवर आलास ना, तर बाबाचं असं कोणतं कॅरेक्टर आहे तुला खूप जास्त आवडतं? मी इथूनच सुरुवात करते. ओली लवली कोली. ओली लवली कोली. बरं तू आम्हाला म्हणून दाखव ना बाबाचा डायलॉग त्या स्किट मधला. मी शिवाली ओली कोली, मी बिवाली ओली कोली, मी पावली ओली कोली, मी अवली लवली कोली. सूर पकडलाय. माझा डायलॉग जोरात घेतलास फक्त. पण येस, पण फादर्स डेच्या निमित्ताने आज तो सेटवर आला, केक कटिंग वगैरे आपण असं झालं. पण युजली तुमची अशी फादर सन डेट असते का? असते, बऱ्याचदा असते. म्हणजे एकतर आम्ही तिघही असतो, म्हणजे याची मम्मी पण असते, पण ज्यावेळी तिला वेळ नसतो किंवा ती कुठे बिझी असते, आम्ही दोघंच बऱ्याचदा जातो मॉलला म्हणून किंवा काहीतरी बाहेर खायला म्हणून. त्याच्यामुळे बऱ्याचदा शिवाई पडतात. कारण तिचं म्हणणं आहे की हा म्हणजे माझ्यामुळे जरा असा बाहेरचं खायला लागलाय आणि हे करायला लागलाय. पण आमच्या दोघांची डेट बऱ्याचदा असते. आत्ता आम्ही नुकतंच थायलंडला गेलो होतो आणि अगदी फ्लाय करायच्या आदल्या दिवशी अल्पाच्या पासपोर्टचा प्रॉब्लेम झाला. सो आम्ही दोघंच गेलो पुढे. मग वा, म्हणजे तुला मौकाच मिळाला ना मस्ती नंतर 3 दिवसानंतर आली एकटी. पण ते 3 दिवस तुम्ही धमाल केली असेल ना, मम्मा नव्हती तेव्हा. पण मला सांग, मस्तीच्या बाबतीत कोण तुला एकदम असं फ्री हँड देतं? अरे म्हणजे बाबा घरी असेल की मस्ती, की आई असेल की थोडंसं नाही यार मस्ती नाही करायचं, शांत बसायचं? कोण जास्त स्ट्रिक्ट आहे? मम्मा. हां, मम्मा व्हिडिओ बघणार आहे माहिती आहे ना. पण तुला असं काय वाटतं की तुझ्यातली कोणती क्वालिटी श्लोकमध्ये आली आहे? तुम्ही मस्तीचीच आली आहे का? म्हणजे बऱ्याचदा तो ज्यावेळी मस्ती करतो आणि पकडला होतो ते अर्ध्याशिवाय उगाच मला पडतात. आणि तुला बघ तुझ्यावरच गेला म्हटलं, अरे माझा काय संबंध? आता त्याने केलंय तो कांड तर त्याला बोला ना. किंवा तो आता बाहेर गेल्यावर काही खायला मागितलं तर बाहेरचं तरी ते मला लगेच पहिलं माझ्यावर येतं. तर मग मी ह्याला बोलतो, तू कशाला करतोस, तुझ्यामुळे मला शिवाय पडतात, माझं काही नसताना. तर बऱ्याचशा मस्तीची म्हणा, खाण्याची म्हणा, ही क्वालिटी त्याने घेतलीच आहे. परंतु काही चांगल्या क्वालिटी सुद्धा घेतल्यात त्याने. म्हणजे त्याला वाचायला बऱ्यापैकी आवडतं, रीडिंग करतो घरी. खूप सारी पुस्तकं घेतलीत लहान मुलांची. किंवा त्याला प्रश्न खूप पडतात बऱ्याचदा. म्हणजे एखादा काय आम्ही फिल्म बघत असू किंवा तर हे असं का, हे असं का केलंय त्याने, ते तसं का बाबा, म्हणजे अगदी टेक्निकल गोष्टीं पण तो विचारतो. म्हणजे जे मलाही असतं नेहमी की एखादी कलाकृती बघताना मला प्रश्न, तोही एक चांगली क्वालिटी त्याने घेतली आहे. सो चांगल्या पण गोष्टी त्याने अडॉप्ट केल्यात, माझ्या वाईट गोष्टी माझ्या. म्हणजे आत्ताही बघशील मला जसं घाम येतो ना तसं त्यालाही प्रचंड घाम येतो शूट करताना वगैरे. सो घेतले त्याने बऱ्याच क्वालिटी घेतल्या. ऍक्टिंग केलंय त्याने. म्हणजे आत्ताच माझ्या चिकी चिकी बूम सिनेमात त्याने छान रोल केला. काय होतं तुझ्या कॅरेक्टरचं नाव? जॉनी लिव्हर पाद्य. जॉनी लिव्हर पाद्य नावाचं त्याचं कॅरेक्टर होतं आणि खूप कौतुक पण झालं त्याचं. सो मी आधी ते फार कोणाला सांगितलं नव्हतं इज माय सन, पण कौतुक झाल्यानंतर येस मला तेही छान वाटलं. पण मला सांग, तुला मोठं होऊन काय बनायचंय? ऍक्टर. ऑब्व्हियसली ऍक्टर. पण म्हणजे आता ज्या वेळेला त्याला तो रोल दिला गेला त्यावेळेचं मला काहीतरी सांग ना. जेव्हा बाबांनी सांगितलं की तू हा रोल करतोयस, तेव्हा तुला काय वाटत होतं? तुला मजा वाटली की थोडंसं टेन्शन आलं की मी आता कसं होणार, म्हणजे आता बाबा असणार आहे? म्हणजे थोडंसं घाबरायला झालं ते, पण एवढं काय झालं नाही. कारण आधी पण एकदा येऊन तर बघायच्या फिल्म मध्ये एक छोटासा रोल केलेला.
मग तू फ्री एकदम चिल होतास तेव्हा? पण ऍक्च्युअल चिल होता तो, कारण थंडी खूप होती ना. हा, बाबा घाबरले. का? बाबा घाबरले. का रे? बेसिकली एक सीन त्या फिल्म मध्ये असा होता की रात्री रात्री म्हणजे 12-1 वाजता पूल मध्ये शूट करायचं होतं. आणि साधारणतः 4-5 डिग्री सेल्सिअस तापमान होतं आणि त्या ह्याच्यात त्या थंड पाण्यात स्विमिंग पूलमध्ये शूट करायचं होतं ह्याचं. सो मला ते जरा टेन्शन आलं की तो कसं आजारी होईल नको आणि काय? पडायला आणि काय, कारण प्रचंड गारवा होता, 4-5 डिग्री सेल्सिअस तापमान होतं आणि खूप झोमणारा वारा होता तिकडे. पण केलं त्याने, ते शूट कम्प्लीट केलं. पण तुला त्या सीन वेळी काय वाटलं रे शोक? थोडी भीती नाही वाटली की आपण कसं करणार आता? की तू फुल ऑन होतास, नाही मी करणार, है ना, नाही, असं काय एकदम नव्हतं. पॉझिटिव्ह, है ना? वाव, ग्रेट. बरं मला सांग, बाबामधली कोणती क्वालिटी तुला खूप जास्त आवडते? कोणती गोष्ट खूप जास्त आवडते? काहीच नाही. नाही, ऍक्टिंग. ऍक्टिंग आवडते. ऍक्टिंग अजून? आवडते. आणि जेव्हा तो बरा असतो रात्री तेव्हा मी असं मस्त बरा नाहीतर दरवेळी टेन्शन, कधी हातचं अच्छा. टेन्शन, ऍक्टिंगचं टेन्शन. अच्छा, म्हणजे घरी असं तो विचारात असतो का पूर्ण? अच्छा, मग तू त्यावेळी जेव्हा तो विचारत असतो एकदम की त्याला शूटिंगचं सगळं बघायचं आहे, त्यावेळी तू काय करतोस? बाबाला जाऊन काय सांगतोस की बाबा चिल, होईल सगळं, असं की नाही तिथे न गेलेलंच बरं आहे, नाही तर राग आपल्यावर निघायचा असं? बरा असतो म्हणजे आता मध्यंतरी एका शूटच्या दरम्यान जरा हाताला इजा झाली. म्हणजे आम्ही रोज रात्री पिलो फाईट खेळतो, पण तो लिगामेंटचा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे 2-3 महिने आमचं ते सगळं बंद होतं. मस्ती रात्रीची, बरोबर. बरा असतोच म्हणजे तेच ना. नंतर पण एक छोटासा ऍक्सिडेंट झाला, त्यावेळी ह्या हाताला दुखायला, म्हणजे तो सलग 4-5 महिने आमची पिलो फाईट झाली नाहीये, म्हणून तो बोलतो की बरा असतो तर करतो. नेक्स्ट पिलो फाईटची डेट काय आहे? कधी? हा म्हणजे बरा आहे आता हा? वाटच बघतोय आता कधी चालू करायचं त्याची. येस. पण प्रसाद दादा, आपण बऱ्याचदा असं म्हणजे ते म्हटलं जातं की मुलगी असते ती वडिलांच्या खूप क्लोज असते, पण ती स्टिरियोटाईप आता कुठेतरी ते मोडलं पाहिजे, असं काय नाही आहे. पण तुमच्यामधली म्हणजे त्याला लहान मुलांना पटकन समज पण येते आजकालच्या, जे आपल्या वेळेला आपल्याला काहीच माहीत नव्हतं. अशी एखादा प्रसंग आठवतो का की जेव्हा त्याने खूप सांभाळून घेतले ती सिच्युएशन आणि तुलाही सरप्राईज करून गेलाय खूप? अगं बऱ्याचदा झालंय. म्हणजे बेसिकली माझा प्रॉब्लेम असा आला ना की मी त्याला मोठं होताना मला बघताच नाही आलं. म्हणजे गेल्या आता तो 8 वर्ष पूर्ण झाली, त्याला 9वं चालू आता, बरोबर ना? हा, बरोबर ना? नशीब. त्यांनी साधारणपणे आणि असा लुक दिला. आता जस्ट आत्ताची गोष्ट, त्याने असंच विचारलं की आता कितवीत गेलास? तुम्ही बोललो 3रीत गेलो. तो बोले हे 3रीत म्हणजे माझं नेहमी कन्फ्युजन आहे की हो. पहिलीत आहे, 2रीत आहे. पण हे तुझ्या बाबतीत नाही, प्रत्येक साधारण सगळ्या हा, वडिलांच्या आणि बाबतीत माझं आहे. काय आलं ग, म्हणजे मी सकाळी शूटला निघायचो 7-7:30ला, त्यावेळी तो झोपलेला असायचा. आणि शोवरनं किंवा शूटवरनं ज्यावेळी रात्री 11, 11:30, 12ला घरी पोहोचायचो, त्यावेळी तो झोपलेला असायचा. तो मधल्या काळात तो अचानक त्याने, म्हणजे तो खूप कमाल नाचतो, खूप उत्तम डान्सर आहे तो. सो तो एके दिवशी त्याने असं डान्स करून दाखवला मला, तर आय वॉज जस्ट शॉक यार, म्हटलं हा केवढा झालाय मोठा. आणि मग त्याने धडाधड, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एकदा येऊन तर आपला चिकी चिकी बूमचे पण ती त्याला स्टेप केली त्याने. script हो, पाठवलं आणि त्याला स्क्रिप्ट त्याने दुसऱ्या दिवशी धडाधड बोलून दाखवलं. म्हटलं हा खूप मोठा आला. आणि आता होतंय काय की, म्हणजे आपण असं बोलतो की जेनझी जनरेशन आहे, त्याचे अल्फा अल्फा हा, तर हा अल्फा जनरेशनचा आहे. तर खरोखर म्हणजे हे जनरेशन्स वाईज ना हे खूप फास्ट झालेत. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आता खूप मोबाईल हातात आला आणि आपल्या काही गोष्टी माहिती नसतात टेक्निकली, किंवा यूट्यूबला काही गोष्टी टेक्निकली माहिती नसतात, ज्यात त्यांना सगळं माहिती आहे. आणि मला बाबा या, म्हणजे आत्ता आमचा जो TV आहे, स्मार्ट TV आहे घरी, तो आमच्या घरात कोणालाच ऑपरेट करता येत नाही. म्हणजे मलाही पूर्ण माहिती नाही की त्यातनं केबल कशी ऑन करायची, त्यातनं बाकीचे सोनी लिव्हला कधी जायचं, कसं आहे, ते सगळं त्याला माहिती आहे. कुठलं बटन दाबल्यावर काय ऑन होतं. तो बऱ्याचदा सरप्राईज करतो मला, बऱ्याचदा सरप्राईज करतो. मला श्लोक, तुझ्यामधल्या काही काही क्वालिटीज अजून पण आहेत, बऱ्याच आहेत है ना,
सो मला सांग ना, म्हणजे मला आता कळलं की तू कार्टूनचे आवाज काढतोस. वाव, कसलं भारी आहे. कोणत्या कार्टूनचा आवाज काढतोस? नोबिता. नोबिता, वा. बरं, आम्हाला ऐकव ना काहीतरी. डोरेमोन प्लीज दो ना, अगर तुम मुझे कोई गैजेट नहीं दोगे तो जियान मेरी बहुत पिटाई करेगा, सुनिए मुझ पे बहुत हंसेगा, डोरेमोन प्लीज दो ना। शिजुका 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 से बात नहीं करेगी डोरेमोन से क्या करूंगा, डोरेमोन प्लीज दो ना डोरेमोन। त्या ह्याचं काढ, पॉवर ऑफ गर्ल्स. पॉवर ऑफ गर्ल्स नाही येतो ना, मग कुठला पॉवर येतो? ऑफ गर्ल्स. मग अजून कुठला येतो? ते 2-3 येतात तुला. छोटा भीम। हां, येस. राजकुमारी वापस आएगी बाबा और वो सब बच्चे भी आजाद होंगे, जू के इशारों पर नाचना अब बंद होगा, ये भीम का वादा है। बापरे, पण ते पाठ पण आहे त्याला. त्याला पाठही बापरे, आहे कडक यार, जबरदस्त. म्हणजे हे ट्राय केलं पाहिजे तू व्हॉइस ओव्हर मध्ये काहीतरी याचं. पण बरं, तुला व्हॉइस ओव्हर पण येतं, कार्टूनचे आवाज काढता येतं, तुला डिरेक्शन पण आवडतं? म्हणजे तू असं सीन वगैरे मी असं ऐकलं आता. तू आता हे है ना? व्हॉइस ओव्हरचं बोललीस ना, हां. म्हणजे चिकी चिकी बूमचं जे डबिंग करत होतो, हम्म. मला प्रचंड वेळ लागतो डब करताना. मला जरा ते अजून टेक्निकल गोष्टीशी मी अजून तसा समरूप नाही आहे. पण हा आला आणि याने रप्पारप याचं डबिंग एका तासात उडवलं. तो बघायचा, हा करूया, चल बाबा करूया, आणि तो पटकन कॅच करवता. सो त्यावेळी मी खरंच सरप्राईज झालो की अरे हा पटापट कॅच करतोय. आणि कारण ते डबिंग तशी थोडी एक किचकट प्रोसेस असते Yes, ती, जी असते. आपल्या की आपल्याला ऍक्टर्स मॅच करायचं सगळं, मॅच lip sync करायचा असतो, वगैरे. आवाज वाव. त्यावेळेचा मूड आणि त्यावेळेच्या गोष्टी. आणि इतकंच नाही तर मला एक आवडलं ते की काही गोष्टी अशा होत्या की जिथे त्याचे डायलॉग्स नव्हते, पण त्या एक लॉंग फ्रेम मध्ये तो दिसत होता, तर त्याने तिथे काही गोष्टी इम्प्रोवाइज करून ओव्हरलॅप केल्या, पंच ओव्हरलॅप केले की बाबा मी असं घेऊ का इथे, जिथे माझे बाबा लिपसिंग दिसत नाही पण मी इथे असं करू का. तर त्यावेळी मला असं आलं की अरे यार खूप वाव फॉरवर्ड आहे यार. ना, खूप गोष्टी कळतात. पण नाही, इतक्या लहान वयात जिथे आपल्याला टेक्निकलिटीज, आपण फक्त पिक्चर बघतोय, त्याचा आगा पिक्चर काहीच माहित नाही आपल्याला, पण कडक. पण तुला आवडेल का रे डिरेक्टर बनायला बाबासारखं? हो, म्हणजे आता हे म्हणजे आता बाहेर गेले हो तेव्हा मी आणि रुद्राज असं काहीतरी करतच राहतो, छोटं छोटं हां. स्किट. नम्रताचा मुलगा आहे हो, रुद्राज. रुद्राज. आणि तसं घरी पण असं गन आणि तलवार सोबत काहीतरी करत राहतो. त्यांचं त्या ह्याचं करून दाखव ना, काय पॉवर रेंजर्सचं. इंग्लिश मध्ये हा हा, इंग्लिश चालेल ना बाई, सगळ्या लँग्वेज, म्हणजे पॅन बरं. इंडिया करूया आपण इंटरव्ह्यू. उभा राहा करून दाखव. It's Morphin time. Mustang, pirate actor, Triceratops, saber-toothed tiger, Tyrannosaurus, Dragonzord. कडक, त्यांनी ऍक्सेंट पण पकडलाय. आई शपथ, म्हणजे एक श्लोक चॅनल ऑन केलं असं मला वाटलं 2 मिनिटं. कडक यार. पण हे इतकं म्हणजे डान्स उत्तम येतो हे मी त्या म्युझिक लॉन्चला बघितलं होतं, चिकी चिकी बूम बूमच्या. त्यानंतर ॲक्टिंग तर जमते हे बघितलं. भाई टॅलेंटेड आहे तू तो. म्हणजे उद्या जर मला कळलं की श्लोक या कार्टूनसाठी डबिंग करतोय, तेव्हा मला इंटरव्ह्यू देशील ना तू सर्वात पहिले? डन ना? चलो डील करूया आपण. येस. पण बाळा, खूप मोठं चॅनल आहे राजश्री मराठी. आम्हाला पण विचारावं लागतं त्यांना, तेव्हा अरे समोरून दादा. offer आली आहे. पण येस, पण फादर्स डे आहे म्हटल्यावर म्हणजे पप्पा आपल्यासाठी इतकं काय काय करतात. म्हणजे तू जसं म्हणालास की कधी कधी बर्थडे मिस होतात, कधी कधी स्कूलच्या मीटिंग्स मिस होतात, पण बाबामुळेच आपण आज सगळं करू शकतोय ना, स्कूलमध्ये जाऊ शकतोय. तर आज थँक्स म्हणायचं असेल बाबाला ऑन कॅमेरा, तर काय म्हणशील? थँक्यू बाबा आणि आय लव्ह यू. अरे किती गोड. पण खरंच खूप टॅलेंटेड आहे आणि फ्युचर स्टार दिसतोय आम्हाला इथे. दादा खूप थँक्यू, इतका वेळ दिलास, इतका बिझी स्केड्यूलमधून. आणि श्लोक, तू आमच्याशी बोललास त्याबद्दल. आणि तुझे फॅन्स बघ आता किती कमेंट करतील. मी त्याला स्क्रीनशॉट पाठवे ना, काय काय कोण कोण बोलले त्याचे. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो Yes. मच. आणि राजश्री मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझ्याकडून, श्लोककडून आणि आमच्या संपूर्ण MHJ टीमकडनं फादर्स डेच्या खूप 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 शुभेच्छा. हॅपी फादर्स डे. येस, थँक्यू सो मच. आणि आम्हा सगळ्यांकडनं तुलाही हॅपी फादर्स डे, कारण का इनडिरेक्टली तू ती जबाबदारी पार पाडतोयस आम्हाला सगळ्यांना हसवून. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.